हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि आज आमचा योग आलेला आहे जत्रेला जायचा. आम्ही जत्रेला जाणार आहे धार कल्याणच्या. जे जे जालनेकर आहे त्यांना माहिती आहे धार कल्याणला जत्रा भरते. तर तुम्हाला आज मी व्हिडिओतून दाखवणार आहे धार कल्याणची जत्रा. चला तर मग. पहिले हे मला सांगत होती की जत्रात गेलो होतो आम्ही. मी त्यांना सांगितलं ना घरी आल्यावर, तर ते मला सांगत होते की पहिले म्हणे 10 दिवस ही जत्रा भरत होती, 15 दिवस. तर आता ती 7 दिवस भरते. आणि जत्रेमध्ये सगळंच होतं, अगदी शेतीची अवजारं, वॉटरमेलन, पायनॅपल, सगळ्या छोट्या मोठ्या पूर्ण गोष्टी होत्या. हे तर ते अंगठी बनवून देत होते. काय पावशेर जिलेबी? सॉफ्ट होऊन जाती घरी जाईपर्यंत. नाही होत का? ठीक आहे, द्या. इसको कौन सी ज्वेलरी बोलते? किती छान आहे. ही पिन, हे हेअर क्लिप, क्लचर, ते ही साडी पिन मला खूप आवडली. छान आहे ना साडी पिन, एवढे छान आहे. पूर्ण छान आहे, पूर्ण मोराचे डिझाईन आहे आणि पूर्ण एकदम छान आहे. लगा रे का 30 में ये वाली फिक्स रेट उसका फिक्स रेट है 40 अच्छा. हार पण बघा, हे मुलींना गॅदरिंग वगैरे साठी चांगले आहे घालायला. इथं डायमंडचे काही चूड़िया बहुत ऊपर रखी तुम्ही. लाकडाचे बांगड्या किती सुंदर सुंदर. मला तर जो जोड पसंत यायला त्या हातालाच येईन मग आपल्या. तर पाय बरं आहे एखादा जोड चांगला यायला पाहिजे ना. मला काय कोणते घेतले आई? पाय बरं आहे काढून मला येते का पाहू बरं. चांगलं दिसायला ते. हे बी चांगला आहे कलर. ते चांगलं आहे नवीन, पण छान आहे कलर. बांगड्याला सुंदर सुंदर आहे. मोठ्याला वाट्या लय मोठ्याला काका भी आले. जाऊ दे त्यांना, थांबते ते. इकडे आणि इकडे ना आम्ही रस पिणार होतो, त्यासाठी गेलो होतो. पण रस काही पिलाच नाही आम्ही. ते बर्फ गोळा खाल्ला आणि आरूला ते असं छोटे छोटे खेळायचे ना, ते याच्यात बसवलं आणि ते चांगलं बराच वेळ खेळवलं त्यांनी. आणि हे इथं ब्रेक डान्स आणि मोठाले ते पाळणे सगळं आलेलं होतं जत्रामध्ये. आरू भीत नव्हती, काही नव्हती, मस्तपैकी खेळत होती. आणि अजून बाजूला ते गाडीचं उड्या मारायचं काय काय होतं ना, त्या सगळ्याच्यात बसव म्हणत होती. रडत होती म्हणे मला बचायचेच करत होती पूर्ण याच्यात.
बघा ते जम्पिंग जॅक काय म्हणतात, ब्रेक डान्स, ते सगळं त्याच्यात पाहायची तिकडं मला बचायची करायची. तर इतक्यात आलो घरी यात्रेतून, आणि यात्रेतून मी आणली पर्स माझ्यासाठी. 150 रुपयाला पर्स आहे. म्हटलं कसं का निघत नाही, आणले आता कुठं जायला. मला पर्सच नव्हती राहिली, पर्स आणली. आणि या साडीवर वेगळा ब्लाऊज आहे, पण मी हा रेडीमेडचा ब्लाऊज आहे ना तो मिसमॅच केला याच्यावर. काल मी पॅरॉट ग्रीन कलर सोबत पण हाच ब्लाऊज मिसमॅच केला होता. हा एक असा कलर आहे ना जो कोणत्या पण कलर सोबत जातो. रेड एक, येल्लो, नेव्ही ब्लू, ब्लॅक, असे 7-8 जे कलर आहे, किंवा बॉटल ग्रीन, तर जे असे 5-6 कलर आहे ना ते फिक्स असे रेडीमेड ब्लाऊज घेऊन ठेवणार आहे. म्हणजे कोणत्याही साडीसोबत जाते. माझ्या पहिल्या बऱ्याच साड्या आहे ना ज्याच्यातले ब्लाऊज मला होत नाही आहे आता. चला 1-2 ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तिथं पण जायचं आहे. तर आता साडी आहेच आहे, तीच साडीवर जाणार आहे. काल पण आम्ही 5-6 ठिकाणी गेलतो हळदी कुंकाला, पण म्हटलं तिथं शूट करणं एवढं कम्फर्टेबल वाटत नाही ना लेडीजला, त्याच्यामुळे मी शूट घेतलं नाही काल. आणि झेंडावंदन आल्यावर आणि प्राचीने काल चांगली बक्षीस जिंकली. कालचा रिपब्लिक डेचा जो ब्लॉग मी एडिट केला ना, तर त्यात मी 2-3 वेळा म्युझिक काढलं, पण ते कसं काय ते शेवटला मी एडिट डाउनलोड केल्यानंतर पाहिला ब्लॉग परत, तर शेवटी म्युझिक आहेच त्याला तसं कंटिन्यू. कसं काय झालं काही कळायलंच नाही मला. मी तर टाकलं नव्हतं, पण ते आलं लास्टला पूर्ण म्युझिक आलं. जाऊ द्या असो. चला हळदी कुंकासाठी परत फ्रेश होते थोडंसं, आणि मग हळदी कुंकाला जाऊन येते. आरू त्या फिरते पाळणारात ना त्यात बसली. बर्फ गोळा खाल्ला आम्ही, खूप छान भरलेली यात्रा. चिवडा जिलेबी पण आणली खायसाठी. कलर नव्हता म्हणजे टाकलेला, जशी नॅचरल पिठाची बनवतो ना तशीच होती. आपले नॉर्मल मार्केट मधले जिलेबी दे ना कलर राहतो ना, आणि कलरनी प्राचीला बरीच म्हणजे ॲलर्जी खाजी येते. ही चांगली नॅचरल. पण आधी तर मला कळलंच नाही, अशी जिलेबी बघितलेलीच नाही कधी. म्हणलं अशीच जिलेबी आहे म्हणे, अशीच चांगली राहते. कडक आहे पण चांगली. जिलेबी एवढा फेवरेट आयटम नाही माझं. जिलेबी खाली पित्त होती गोड्याने, खाते एखाद. चला येते हळदी कुंकू. आजचा जत्रेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला व्हिडिओद्वारे नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कालचे बक्षीस समारंभाच्या वेळेस आहे ना प्राचीच्या सरांनी खूप कौतुक केलं. म्हणजे तिने निबंध जो लेखन केलं होतं ना ते खूप छान होतं एकदम. सर तिचं कौतुक करत होत्या. मला पहिले ज्यावेळेस मी एकटी त्यांची पॅरेंटिंग करायचे ना त्यावेळेस असं रिग्रेट वाटायचं की हिचा पहिलाच वर्ग प्राचीचा आहे ना इंग्लिशमध्ये झालेला होता, आणि नंतर श्रुतीला तर मराठीतच टाकलं डायरेक्ट मी हिच्यासोबतच फर्स्टला. आणि मग हिचं ॲडमिशन झालं होतं दुसरीकडं, ते झालं होतं वेगळ्याच नावाने, नावाचा प्रॉब्लेम येत होता. मग नावीलाजाने हिला परत रिपीट पहिलीला टाकावं लागलं मला. तर टाकावं लागलं ना मराठी मिडियमला. त्यावेळेस मला खूप असं रिग्रेट वाटत होतं की माझ्यामुळं यांचं शिक्षण हे होतं की काय. पण आता मला अजिबात रिग्रेट नाही आहे, कारण यांचे शिक्षक लोक आहे ना इतके हेल्पफुल आहे ना. प्राचीला म्हणजे समोर हे करतात, प्रोत्साहन देतात. आणि प्राची पण बऱ्यापैकी अभ्यासात लक्ष घालते म्हणजे असं. त्यामुळं आता काहीच मला त्याचं रिग्रेट वाटत नाही, कारण इंग्लिश शाळेतल्या विद्यार्थ्यांपेक्षा मला वाटते की माझ्या मुली बऱ्या आहे. म्हणजे असं सांगायचं म्हणून नाही, त्यांचा अभ्यास पाहते ना ठीक वाटतं. त्याचमुळे चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.